खरं म्हणजे ज्या घडामोडी चाललेल्या आहेत या अतिशय सकारात्मक सुरू आहेत. त्यामुळं फारसं त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही आहे. परंतु आपल्या सर्वांनाच हे ज्ञात आहे की गोकुळ दूध संघ आमचे नेते माधवरावजी माडिक साहेब यांच्या ताब्यामध्ये 25 वर्ष होता. खूप चांगल्या पद्धतीनं संघ चालवला होता. खूप चांगल्या पद्धतीनं ठेवी होत्या. चांगला दर दिला जात होता आणि नावारूपाला आणण्याचं काम माडिक साहेब आणि PN पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळी झालेलं होतं. महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर तथाकथित तिथल्या काही मंडळीने एकत्रित येऊन महाविकास आघाडीचं पॅनल माडिक साहेब आणि PN पाटील साहेब यांच्या विरोधात उभा केला आणि एकत्रित येऊन त्यांनी ही निवडणूक लढवली आणि तो संघ त्यांच्या ताब्यामध्ये गेला. परंतु आता या आत्ताच्या कालावधीमध्ये कसा कारभार चाललाय हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यामुळे माझ्यासारख्याला एका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला असं वाटतंय की आता महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे तर महायुतीचाच त्या ठिकाणी अध्यक्ष व्हावा अशी माझी इच्छा आहे. आता ज्या काही घडामोडी होत आहेत डोंगरे साहेबांनी आपल्याला काय सांगितलं आहे, मुख्यमंत्री महोदय काय बोललेले आहेत ते आता आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. बघूया, सकारात्मक विचार ठेवून आपण पुढे डोंगरे अध्यक्ष. ही वस्तुस्थिती आहे की आता परिस्थिती जशी सोपी वाटत होती तशी आता राहिलेली नाही. जे पूर्वीचे नेते होते त्यांनी काय आता त्यामध्ये त्यांच्या भूमिका आहेत, परंतु जसं त्यांना वाटत होतं तसं आता चित्र राहिलेलं नाही. कारण स्वतः डोंगरे साहेबांनीच कबूल केले की मी राजीनामा देणार नाही. तर आता पुढे काय होते बघूया. अरुण डोंगरेंनी बोलत असतात नो कमेंट्स. तर अदृश्य चपला आधी पाहायला मिळायच्या, मात्र आता चपला उघड येतात असं देखील त्यांनी म्हटलंय. अदृश्य चपला मध्ये अदृश्य होत्या, मात्र आता उघड दिसत आहेत असं अरुण डोंगरेंनी. नाही, अजूनही त्याच्या पाठीमागे काय अदृश्य शक्ती आहेत. उघड काही दिसत आहेत, काही दिसत नाहीत, त्या अदृश्य शक्ती आहेत. आणि म्हणून मी सांगितलं की चांगला निकाल कोल्हापूर दूध संघाच्या जिल्ह्याच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून शेतकरी दूध उत्पादक सभासदांच्या हिताच्या दृष्टिकोनातून निर्णय होईल असा मला विश्वास आहे.